तर नमस्कार मंडळी. तर अशा सेविकांना आता आनंदाची बातमी ते असणार आहे, कारण की मित्रांनो त्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. आता अशा सेविकांना प्रत्येकी 5,000 रुपयाचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. त्याबद्दलचा ऑफिशियल जी इथे आलेला आहे. तर जे काही आशा सेविका असणार आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच महत्त्वपूर्ण आहे. त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमच्या ओळखीचे जे पण आशा सेविका असतील, आशा केंद्रिका असतील, अशा व्यक्तींना, महिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा यामध्ये फायदा होईल. चला तर मित्रांनो, या जी मध्ये काय म्हटलं आहे, अशा सेवकांसाठी काय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले त्याची संपूर्ण माहिती त्या जी मध्ये दिलेली आहे. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर इथे तुम्ही पाहू शकता याबद्दलचा ऑफिशियल जी इथे आलेला आहे. तर केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरिता सर्वसाधारण योजनेअंतर्गत सन 2023-24च्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पनीय तरतुदीतून आशा सेविका, आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना जानेवारी 2024 ते मार्च 2024 या कालावधीतील मोबदला म्हणून जवळपास 9,519 लक्ष इतकी रक्कम वितरित करण्याबाबतचा ऑफिशियल जी इथे आलेला आहे. जी पाहू शकता 4 मार्च 2024 ऑफिशियल जी आहे. तर या जी मध्ये काय म्हटलंय, तर राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आशा स्वयंसेविका गट प्रवर्तक यांना मोबदला अदा करण्यासाठी सन 2023-24 मध्ये 30,000 लाख व पुरवणी मागणी मंजूर तरतूद रुपये जवळपास 20,777 लाख अशी एकूण जवळपास 50,777 लाख इतकी तरतूद राज्य शासनाने अर्थसंकल्पनीय इथे केलेली आहे. सदर तरतुदीतून आशा स्वयंसेविका, आशा गट प्रवर्तकांना यांना जानेवारी 2024 ते मार्च 2024 या 3 महिन्याच्या कालावधीकरिता रक्कम जवळपास 9,519 लाख इतकी रक्कम लेखाशीर्ष मधून वितरित करण्यास इथे मान्यता देण्यात आलेली आहे. तर उपरोक्त अनुदानासाठी प्रशासकीय अधिकारी, आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. त्यांनी याबाबतचे देयक कोषागारात सादर करून विहित केलेल्या बाबीवर खर्च करण्यासाठी सदर रक्कम आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, राज्य आरोग्य सोसायटी यांच्याकडे सुपूर्द करावी. तर अशा प्रकारे हा जी आहे. तर या जी मध्ये याबद्दलची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. यापूर्वी वितरित केलेल्या निधीच्या अनुषंगाने राज्य आरोग्य सोसायटीच्या लेखा परीक्षणामध्ये कोणतेही गंभीर आक्षेप इथे घेण्यात आलेले नाहीत, याची पण संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. तसेच सदर प्रस्तावावरील वितरित करण्यात येणारा निधी पुरवठादारांच्या खात्यात इथे थेट जमा करण्यात येणार आहे. म्हणजे जी काही रक्कम असणार आहे 5,000 रुपयाची, ती डायरेक्ट अशा स्वयंसेविकेच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात येणार आहे. सदर प्रस्तावात वस्तू खरेदी प्रस्ताव तसेच भांडवली वस्तू खरेदीचा समावेश येथे नाही. सदर कार्यक्रमाच्या संबंधित लेखा शीर्षकाखाली 1 वर्ष जुने संक्षिप्त देयक प्रलंबित नाही. शासनाच्या धोरणानुसार सदर प्रस्तावावरील निधी राज्य आरोग्य सोसायटीच्या स्वतंत्र बँक खात्यात जमा करून खर्च करण्यात येत असल्याचे त्याचप्रमाणे वित्त विभागाच्या दिनांक 12 एप्रिल 2023च्या शासन निर्णयानुसार याच्या सर्व तरतुदीच्या अटी व शर्तीचे पालन झाल्याचे प्रमाणित करण्यात येत आहे. मित्रांनो, अशा प्रकारे ऑफिशियल जी इथे दिलेला आहे. तर नक्की जे काय अशा स्वयंसेविका असणार आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी असू शकते. त्यांच्या आता मानधनामध्ये 5,000 रुपयाची वाढ झालेली आहे. तर मित्रांनो, अशा स्वयंसेविकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा यामध्ये फायदा होईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.